चिकोडी सदलगा मतदारसंघात रस्ते विकासाच्या कामांना वेग. कल्लोळ, अंकली व उळागड्डी सिद्धापूर रस्त्याच्या कामांचा शुभारंभ. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक कार्य आमदार गणेश हुक्केरी व विधान परिषदेचे सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी केल्याचं प्रतिपादन प्राथमिक कृषी पतसंस्थेचे अध्यक्ष सुहास मिर्झे यांनी केलं. चिकोडी सदलगा मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्तीत रस्ते आणि मूलभूत सुविधांची निर्मिती करून राज्यात विकासाचे आदर्श उभे केलेत, असंही त्यांनी नमूद केलं. कल्लोळ तालुका चिकोडी येथील कल्लोळ अंकली रस्ता आणि उळागड्डीवाडी ते सिद्धापूरवाडी संपर्क रस्त्याच्या निर्मितीसाठी कर्नाटक निरावरी निगम योजनेतून 1,50,00,000 रुपयांचं अनुदान मंजूर झालंय. या कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात कल्लोळ अंकली रस्त्याचं पूजन प्रकाश मिर्झे यांच्या हस्ते, तर उळागड्डीवाडी ते सिद्धापूरवाडी रस्त्याचं पूजन प्रकाश राय जाधव यांच्या हस्ते झालं. कंत्राटदार महादेव चौगला यांनी मान्यवरांचं स्वागत केलं. यावेळी बोलताना सुरेश खोत म्हणाले की अनेक वर्षापासून उळागड्डी सिद्धापूर रस्ता दुर्लक्षित होता. या मागणीसाठी प्रकाश हुक्केरी व गणेश हुक्केरी यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी रस्ता मंजूर करून काम सुरू केलं. याबद्दल त्यांनी आभार मानले. या रस्त्यामुळे दोन्ही गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी कोणतीही अडचण न आणता रस्ता निर्मितीसाठी सहकार्य करावं, असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. कार्यक्रमाला एकसंबा पट्टण पंचायतीचे अध्यक्ष सुनील सप्तसागरे, उपाध्यक्ष विनोद चितळे, करण माळी, प्रकाश खोत, अंकुश खोत, रवी खोत, पंकज पवार, अरुण मगदूम, महादेव माळगे, ज्योती सातवर, कल्लोळचे महेश मिर्झे, प्रकाश पाटील, रायप्पा कमते, मच्छिंद्र कमते, तिपना पाटील, तेजगौंड पाटील, विरूपाक्ष कुंभार तसेच एकसंबा, कल्लोळ, उळागड्डीवाडी व सिद्धापूर येथील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.